गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग प्रियंका मध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे आम्ही करतोय नीरजची बादरणी। आजची सुरुवात नीरज पासून आहे ना ग? हा निर्वी, नीरज दादाला बोल, नीरज मामाला बोल केस काप। हे चुकीचं आहे, त्याला बोल, त्याच्यावर होतोय तो बघ कसा रडतोय। जगण्याचा अधिकार आहे। ए ती बघ काय बोलते नीरज, बोल केस काप बघ। आता तुला केस कापावीच लागतील। नीरजला आम्ही पकडून ठेवलं, आता बघूया कोण जिंकते, आम्ही वर्सेस नीरज। सो गाईज इथे चालली आहे नीरजची केस कापायचा प्रयत्न, पण तो कापतच नाही। हा ना, पण आम्ही कापूनच राहणार तुझी केस। माणसं तारीफ करतात। हाड ती माणसं आम्हाला पण नाही भेटत। हा दादाला पण बोलवते थांब। माझे केस माझा अहंकार आहेत, याचा अहंकार आज कापायचा आपण, याचा अहंकार आज कापायचा आपण। बघूया कोण जिंकतय, आम्ही वर्सेस नीरज। ऐक ना, माझे ते संस्कार नाही। एक बेलेट मारून ठेवायच्या, एक बरोबर केस कापून कटबीट नाही एकदम। फायनली नीरजचा घमंड तुटतोय आणि नीरज आमचा बसलाय केस कापायला। या बघा कसं वाटते तुम्हाला आता? आमच्या नीरजची केस कापून झालेली आहेत। नीरज कापायला असा काय आमचा हिरो दिसतोय आज? नाही, ए उलट चांगला दिसतोय। केस नसतात कापायचे। फ्रेश वगैरे झाले, आता वेळ झाली नाश्ता करून घेऊया आणि मग बाहेर जाऊया। तर गाईज वेळ झाली नाश्त्याची। आजचा नाश्ता आहे उपमा, सगळ्यांनी या नाश्ता करायला। आणि इथे यांचं डिस्कशन चालू आहे, दादाचा प्लॅन कॅन्सल करायचा, लवकर जायचं, आणि त्यांनी केलेला आहे सक्सेसफुल। म्हणजे आपण निघालोय बाहेर, पण यांची काय तयारी अजून संपत नाहीये। बघा काय चाललंय। हाय दीदी, हाय फ्रेंड्स। आणि ही माझी आत्या, ही आमची प्रांजल रेडी झाली। बांधलंस का तू ते? तर आपण चाललोय बाहेर, ते कुठे चाललोय तुम्हाला लवकरच समजेल, पण या लोकांचं अजून काहीच संपत नाहीये यार। रिक्षा बिक्षा लागले तरी पण यांची तयारी होतच। नीरजचा बदललेला लुक का आता चांगलाच दिसतोय। तुम्ही सांगा कसा दिसतोय, कमेंट करा तुम्ही नक्कीच। आणि टी शर्ट पण माझ्याकडे हीच आहे आज। मंडळी या दोघांमुळे आपल्याला लेट होतं टी शर्ट तुला लागलं तर आपल्या लोकेशन वर जायला। दोघं नवरा काय बायको सांगू ना आपण। हा हो वहिनी चला, हो तुम्ही लेट करता खूप, मला नाही पटत या। त्यांनी रिक्षा लावली आहे आपल्यासाठी, चला ना लवकर। रिक्षा नीरज तू निघ बाहेर। मी निघतो। हा एक प्रणय काय लेट करतो काय माहित, निघ बाहेर, चला लवकर। हा कोणी पोरी असतील तर जरा नंबर द्या आमच्याकडे। नाही ना, कुठल्या पोरीचा नंबर? सध्या कर्तव्य करायचं या पोऱ्याचं। नाहीये मी एवढा पण फेमस नाही झालं। त्याला गरज आहे का? काजळाला कसली गरज नसते। चला माझा फोन तर जाऊ दे, मी घेतलाय। चला ही एक मॅडम आमची हिरोईन। चला ना, ए चल ना तू पण चल। ते शेवटी वैतागून चहा प्यायला बसले। दादा चल ना, तूच ब्लॉगर आहेस आणि काय। हा काल एवढे चांगली ब्लॉगिंग केलीस माझ्यासोबत आणि आता एवढा लेट करतोयस। यार मला पोस्ट करायची, मला एडिटिंग करायची आहे, काय समजतंय की नाही तुम्हाला? पण आता जायचंय एका प्रसिद्ध अशा ठिकाणी,
ते तुम्हाला नंतर सांगू. चला निघू, चला आता आम्ही निघतो. बाय बाय. तुम्हाला सांगू नाही शकत, तुम्हाला लवकरच समजेल ते. चला. हा एक माणूस निघतोय की नाही काय माहित. आमच्या आधी तयार झाला पण आमच्या लास्ट बाहेर पडला. हे बघा शेवटला आंघोळ करून आमच्या वहिनींना काय बाबा. चला लवकर वहिनी. फोटो काढूया फोटो. हा आता यांचा फोटोशूट परत एकदा सुरू झाले. तुम्ही बघा. तर मंडळी आपण पोहोचले आता रेल्वे स्टेशनला. मग आपण जाऊया आपल्या लोकेशन. हा बघा आमचा नवरदेव. याचं परत एकदा लग्न करणार आहे आम्ही ना तन्मय. हा तन्मय. तर मंडळी मी पण भेळचं आमच्या इथे भेळ खायचा प्लॅन चालू झालाय आणि दादा ऑलरेडी सुरू झालाय. आणि हे बघा यांचं सर्वात पहिला सुरू झालंय खाणं. खपरी काय मी सभ्य दिसतो. हा वेटिंग लिस्टला आहे ती पण सुरू झाले. आणि या बिचाराची अजून आली नाही भेळ. माझी दाढी बिडी केली मला ते दुःख आहे अजून. नाही चांगला दिसतोय. चाललोय आता प्राजक्ताच्या घरी ब्लॉग अपलोड करायला कारण की नेटवर्कचा भरपूर इश्यू आहे इकडे. सो आता आपण जाऊया तिच्या घरी. बघूया मॅडम काय करतात. सगळी घर माझी भाजी बघ कशी नाचते. कालचा ब्लॉग एडिट वगैरे करून झाला तर तो अपलोड करते. थोडा लेट होईलच पण आय होप तुम्हाला आवडेल. चला मग आपण घरी जाऊया आणि अपलोड करूया. तर गाईज आपल्या जेवणाची तयारी झालेली आहे. जेवण बनवून पण झालेलं आहे. जेवण असं खूप सुंदर झालेलं आहे. आता चिकन केलंय. मार्गशीर्ष महिना आहे पण आता आम्ही आमचा असं मार्गशीर्ष नाहीये. आता फक्त माझी बायको तिचा आणि ताई दोघांचा हे आमचं चिकन आणि हे आमचं फ्राईड चिकन. चिकन 65 खूप सुंदर झाल्या. काय मॅरिनेट कोणी केला. मला हाडं नको. चिकन नाही खात. चला तर इथे आमच्या वहिनींचा वट भरणीचा प्रकार चालू आहे म्हणजे ओटी भरण्याचा. कारण की वहिनी पहिल्यांदा आल्या आहेत आत्याकडे. सो आता आपली वेळ झाली निरोपाची. प्रत्येक मराठी घरात जेव्हा सुवासिनी पहिल्यांदा जाते तेव्हा निघताना तिची ओटी भरली जाते. म्हणून इथे आत्या आपली वहिनीची ओटी भरते. नागपूरवरून आणले ओरिजिनल गॅरंटी आहे. काहीच वेळ झाली आज निरोप घेण्याची. रांजू आहे ना. हे आमचं बॅग बिग ठेवणं चाललंय. चेकअप वगैरे इथेच आहे. खरं तर जावंच नाही. वडेपाव नाही घेतले आपण. खरंच जावंच नाही वाटत आहे ना. खरं आता नेक्स्ट प्लॅन लवकरच ठरवू तेव्हा भेटूया आपण परत. स्वेटर भरला ना घ्यायचा हातात. तर हातात घ्या ना तो स्वेटर. प्रणय बाय. ए बाय. आमचा परतीचा प्रकार. हा
बघ कुठे गेले व्हिडिओ काढते. आम्हाला खरं तर जायची इच्छा नाही. हा परतीचा प्रवास नेहमीच नको वाटतो. तर आता शेवटी चल बाय प्रणय, भेटू नेक्स्ट टाइम. इथे आमची सामान टाकण्याची तर मंडळी आम्ही घरी पोहोचलोय. मीन्स अर्धवट रस्त्यात आहे, ठाण्यात पोहोचलो. आता जाऊन मस्तपैकी फ्रेश वगैरे होते. तर आपण एकदाची पोहोचलोय घरी. जाम खूप रडली आता मी. आता पार्ट 2 जो आहे तो उद्या मी म्हणजे अपलोड करेन. सध्या तरी आराम करणार मी. हिला किती घालली. जाऊया फ्रेश वगैरे होऊया. आज तेल लावते केसांना आणि आराम करते. सो गाईज आपण घरी वगैरे पोहोचलोय आणि फ्रेश वगैरे सगळं करून झालंय. आता मी केसांना तेल पण लावून घेतलं कारण मी खूप डोकं दुखत आहे. म्हणून मी तेल पटकन लावून घेतलं. आता थोडं बरं वाटतं आणि झोप येते. मग आता जेवेल की नाही माहीत नाही. भेटू पण आपण थोड्या वेळात परत. सो मंडई आज आहे जेवायला व्हेज बिर्याणी म्हणजे पुलाव भात टाईप आणि कोळंबी आणि चपाती वेगळं. सो गाईज असा काय होता आजचा दिवस. तर वेळ झाली आजचा ब्लॉग इथे थांबवण्याची. आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोचपर्यंत टेक केअर युअरसेल्फ आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय.